लाडकी बहिणीचा लाडकेतनो 4,500 रुपये हप्ता कधी भेटणार? मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी बोललेलं आहे की 4,500 रुपये प्रलंबित हप्ते तुम्हाला भेटणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की या ठिकाणी 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार. मग या ठिकाणी हे 4,500 रुपये नेमके कधी जमा होणार या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ब्रेकिंग न्यूज समोर आली ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर लाडकेतनो 17वा हप्ता 18वा हप्ता कोणत्या कोणत्या लाडकेत्यांना भेटला नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि त्याचबरोबर 18वा हप्त्यानंतर 19वा हा जो हप्ता आहे तो पण कोणाकोणाला भेटला नाहीये कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. कारण की जर या ठिकाणी तुमची ई-केवायसी अपडेट केलेली असेल आणि जर तुमचा पुढचा हप्ता ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मागचे हप्ते भेटणार का नाही, प्रलंबित हप्ते भेटणार का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लाडकेत्यांना कोणाकोणाला वाटतंय की बाबा आम्हाला सगळे मागचे पण हप्ते भेटायला पाहिजेत, ज्या ज्या लाडकेत्यांना वाटतं की ज्या 17वा 18वा हप्ता आम्हाला भेटला नव्हता तो भेटायला पाहिजे. बऱ्याच लाडके म्हणतात की सर आम्हाला 18वा सोडा 19वा पण हप्ता भेटला नाही, तर त्यांना 17वा 18वा 19वा हप्ता आणि पुढचा 20वा हप्ता भेटायला पाहिजे का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडकेतनो बघा सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, मागणी आपल्याला करायची, स्ट्रॉंगली आपल्याला मागणी करायची. ह्या जर गोष्टी पूर्ण झाल्या तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडकेतनो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. खूप महत्त्वाची बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ब्रेकिंग न्यूज काय असणार आहे? 17वा 18वा हप्ता 19वा हप्ता भेटणार आहे का नाही हे सांगणार आहे. त्याचबरोबर वितरण थांबलं आहे का? बघा 19व्या हप्त्याचं आता वितरण थांबलेलं आहे, पूर्णपणे थांबलेलं आहे. त्याच्यामध्ये आता काही डाऊट घ्यायची गरज नाहीये. गुन्हे जर म्हणत असेल तुम्हाला 19वा हप्ता अजून पण भेटतोय, विचार करू नका लाडकेतनो, वितरण संपलंय, पूर्ण संपलेलं आहे, काळजी करायची आता गरज नाहीये. त्याच्यानंतर आज वितरण होणार का? डायरेक्ट संपून घ्या. नाही, आता वितरण संपलेलं आहे, काही काळजी करायची आता गरज नाही. मग 4,500 रुपये हप्ता भेटणार का? तर लाडकेतनो खूप महत्त्वाचा तुम्हाला मी पुरावा दाखवतो. पहिले मी पुरावा दाखवतो, पहिले तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवतो, बातम्या दाखवतो आणि नंतर तुम्हाला या गोष्टीवर बोलतो. चला सुरुवात करतो आजच्या या व्हिडिओला. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला डायरेक्ट बातमी दाखवली तुम्हाला, ती म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची ही बातमी आहे. बातमी साम टीव्हीची आहे. बघा साम टीव्हीची किंवा त्यांच्या न्यूज चॅनलवर पण सगळीकडे आली होती. त्यांनी स्वतः या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस बोललेलं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी जे जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत्या त्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी स्वतः या ठिकाणी बोललेलं आहे. काय बोललेलं बघा, तर लाडकी बहीण योजना गुड न्यूज, लाडकींना 3 महिन्याचे 4,500 एकत्र मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची मोठी घोषणा. आता हे मी बोलत नाहीये लाडकेतनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मागणी करत आहोत. या मागणीच्या मागे या ठिकाणी तुम्ही बघू शकता काय गोष्ट आहे. गुड न्यूज या ठिकाणी बघा, साम टीव्हीची बातमी, ही मी माझी बातमी नाहीये, टीव्हीवर आलेली बातमी आहे. आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी तुम्ही सभेमधलं भाषण पण तुम्ही ऐकू शकता. त्या भाषणात पण ते बोललेले आहेत, गुड न्यूज डायरेक्ट बोललेले आहेत. लाडकींना 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र मिळणार, उपमुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. तर लाडकेतनो तुम्हाला काय वाटतं याच्यावर? आता हे त्यांनी बोललेलं आहे, अगोदरच बोललेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांना एक आपली मागणी असणार आहे, रिक्वेस्ट असणार आहे की लवकरात लवकर जसं तुम्ही बोललात साहेब, तसं आमचे हे मागचे 17वा 18वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता ते हप्ते लवकरात लवकर टाकायला पाहिजेत. तर लाडकेतनो तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटलाय का? 19वा हप्ता भेटलाय का? आता आपल्याला 20वा हप्ता पण कधी भेटणार आहे? बघा उद्यापासून नवीन महिना सुरू होणार आहे. तर काय नेमकं गणित असणार आहे ते सगळ्या गोष्टी सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये भेटणार, हे मी बोलत नाहीये, साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दिसत आहे. एकनाथ शिंदे साहेबांची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. चला आता अजून एक बघा, साम टीव्हीमध्ये त्यांनी तेच काय सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी लाडकेतनो काय बघा, 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्र मिळणार, ई-केवायसी त्रुटीमुळे थांबलेले पैसे आता लवकरच खात्यामध्ये जमा होणार. आता बघा लाडक्या बहिणींना एकत्र जमा होणार हे सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनी. आता तुम्ही म्हणत असाल की फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय का? थांबा, वेट करा, तुमच्यासाठी दुसरी अजून एक गुड न्यूज दाखवतो. तुम्हाला स्वतः या ठिकाणी बघू शकता तुम्ही. एकनाथ शिंदे साहेबांनंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब पण या ठिकाणी, देवेंद्र फडणवीस पण या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे ही पोस्ट व्हायरल झालेली आहे. त्यांचे भाजपाचे मोठे हे डायरेक्ट तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, त्यांना रवींद्र चव्हाण मोठे त्यांचे भाजपाचे मोठे कार्यकर्ते आहेत. आणि त्यांनी हे टाकलेलं आहे. काय टाकलेलं आहे बघा, 31 मार्च पर्यंत संधी खास, लाडक्या बहिणींचा पूर्ण होणार विश्वास. काय आहे, तांत्रिक अडचणीमुळे लाभ न मिळालेल्या बहिणींना आता 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे. ई-केवायसी दुरुस्ती होताच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे प्रलंबित पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल.
हे मी बोलत नाही. हे मी बोलत नाही. या ठिकाणी तुम्ही रवींद्र चव्हाण यांच्या फेसबुकवर, ट्विटरवर, सगळीकडे इंस्टाग्रामवर, सगळीकडे त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन बघा. त्यांनी ही पोस्ट टाकलेली आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः या ठिकाणी त्यांच्या पोस्टमध्ये तुम्हाला दिसत आहेत. तर प्रलंबित हप्ते भेटणार. प्रलंबित म्हणजे जे हप्ते भेटले नव्हते. प्रलंबित म्हणजे जे रखडलेले हप्ते. सोप्या भाषेमध्ये रखडलेले हप्ते तुम्हाला दिले जातील. या ठिकाणी बघा, प्रलंबित पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग आता एकच प्रश्न या ठिकाणी पडत आहे, तो म्हणजे ज्या लाडक्याताईंचे हप्ते थांबले, 17वा हप्ता, 18वा हप्ता भेटला नाही, 19वा हप्ता त्यांना भेटला. मग हे 17वा 18वा हप्ता प्रलंबित हप्ते कधी भेटणार? या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनंतर मी या देवेंद्र फडणवीस साहेबांना पण या ठिकाणी मागणी करत आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना हे प्रलंबित हप्ते टाकावे. तुम्हाला काय वाटतंय? हा गुरुदादा बघा लाडक्या तुमच्यासाठी लढत आहे, झगडत आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही सपोर्ट केला तरच आपल्याला या ठिकाणी फायदा होणार. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा, ही तुमच्याकडे मागणी आहे लाडक्यानो. ही तुमच्यासाठी विनंती आहे. चला, आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता बऱ्याच लाडके म्हणतील की सर आम्हाला मागचे हप्ते भेटले नाहीत. तर त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट परत चेक करावं लागेल, फॉर्मचं स्टेटस काय आहे. बऱ्याच लाडके त्यांनी असं समजू नका की बाबा केवायसी माझी उशीर झाली म्हणून मला हप्ते भेटले नाही, असं नाही. तरी केवायसी जरी तुम्ही लवकर केली असेल, पण तुमचं फॉर्मचं स्टेटस जर रिजेक्टेडमध्ये जर असेल, रिजेक्टेड, तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. रिजेक्टेड आहे का नाही एकदा चेक करा तुमचं फॉर्मचं स्टेटस. मी ओरडू सांगतो लाडकेतांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला बघितलं मी लाडकेतांनो, जशी केवायसी सुरू झाली, ओरडू माझा घसा पूर्ण हे झालाय. तुम्हाला एकदम पोट तिडकीने, एकदम काळजीपोटी तुम्हाला सांगत असतो लाडकेतांनो, दररोज चेक करत जा, केवायसी करून घ्या. दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही द्या. मी हे तुम्हाला काय सांगतोय, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का नाही ते चेक करत राहा. फॉर्मचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही, रिजेक्ट झालंय का, अप्रूव्ह आहे का, हे चेक करत राहा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी का सांगतो लाडक्यांनो, कारण की तुमचे हप्ते बंद नको व्हायला. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का बघा. असं अप्रूव्ड असायला पाहिजे. अप्रूव्ड असेल तर आणि तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आता बऱ्याच लाडके मला प्रश्न विचारत होते की सर हे कसं चेक करायचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल पोर्टलवर, तर डायरेक्ट तुम्ही लाडकी बहीण योजना .gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमचं मोबाईल नंबर, OTP, पासवर्ड वगैरे टाकून तिथं प्रोफाईलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. पण ज्या लाडक्याताईंनी नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला होता, ज्या लाडक्याताईंनी ऑफलाईन फॉर्म भरला होता, त्या लाडक्याताईंनी अंगणवाडी सेविकांना संपर्क साधायचा. अंगणवाडी सेविकांना जर काहीच माहीत नसेल तर तुम्ही महिला व बालविकास विभाग असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, त्यांना जाऊन संपर्क साधायचा. त्यांच्यामध्ये यादीमध्ये तुम्ही नाव चेक करू शकता. हे गोष्ट लवकरात लवकर करून घ्या लाडक्यांनो. खूप महत्त्वाची ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट हे चेक करायची, काही वेळ लागणार नाही. मोबाईलमध्ये तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय आणि हे आधार सीडिंग आहे का नाही, केवायसी, बँकची केवायसी तुमची अपडेटेड आहे का नाही हे चेक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्ह असायला पाहिजे. बघा, या ठिकाणी बँकचं सीडिंग हे ॲक्टिव्ह असायला पाहिजे. जर हे ॲक्टिव्ह असेल, काळजी करायची गरज नाही. 100% तुम्हाला पुढचे हप्ते पण भेटतील आणि मागचे हप्ते भेटावेत ही आपली सरकारकडे मागणी आहे. सगळ्यांनी सपोर्ट करायचं. नाव सांगा, जिल्हा सांगा आणि सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहा, पाठिंबा आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे आपल्या सगळ्यांचाच या ठिकाणी फायदा होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.